पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी गेली 55 वर्ष सुरू असलेला हा जगद्गुरु तुकोबराय बीजोत्सवा निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, बरोबर आहे ना? ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ना सुरू असलेले 55 वर्षे आणि 55व्या वर्षाच्या निमित्त आज तिसऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ केतकावळी त्यातील गट नंबर 6 यांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे आणि मी चिंतनासाठी घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला जे आपण सुख शोधतोय, सुखाच्या शोधत आहोत, ते खरं सुख कुठं आहे आणि काय केल्यानंतर ते सुख मिळेल याचा अनुवाद करणारा अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे. आज आपल्या ह्या पुण्यभूमीमध्ये मला येण्याचा योग आला. पुण्यभूमी यासाठी म्हटलं की स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मामुळे ही भूमी पावन झालेली आहे. राजमाता जिजाबाई साहेबांनी आपल्याला 2 रत्न दिली. 2 रत्न. आवाज कमी करा थोडा, आवाज मापात ठेवा. ती वरचं केलं का? देवळाला बंद केलंय का? चालूच आहे का? देवळाला बंद करा. आपल्याला हितली महत्वाची ती कुणासाठी लावलाय देवळा? तिकडच्या लोकांचं काय घेणं आहे? आपल्याला हितली महत्वाची ती हजर आहे. ती घरी टीव्हीच्या मागणी का बघत ऐकायचं म्हणजे ते राजमाता जिजाबाई साहेबांनी आपल्या स्वराज्यासाठी 2 रत्न दिली. 2 रत्न. त्यातलं एक रत्न आहे आपल्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं, किती बाका प्रसंग आला तरी न डगमगता त्या संकटाचा सामना करत जगायचं कसं हे ज्यांनी शिकवलं ते म्हणजे आपले स्वराज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज. किती बाका प्रसंग असू द्या, माणसाच्या आयुष्यात किती संकट असतात, किती संकट असतात. मृत्यूनंतर भय का सांगा बरं? सगळ्यात जास्त भीती कशाची? मृत्यूची. मृत्यू एकदा समोर डोळ्यासमोर दिसला तर दुसऱ्या डोळ्यासमोर त्याला दिसतो. तुम्हाला दिसेल का काय? तुमची बायको दिसणार नाही, तुमची पोरं दिसणार नाही, तुमची इस्टेट दिसणार नाही, जमीन दिसणार नाही, घर सुद्धा दिसणार नाही. फक्त तुमच्या डोळ्यासमोर मरण दिसतं. ध्यानात असू द्या. तशाही प्रसंगात मरण डोळ्यासमोर आहे. आग्र्याला ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज अडकले ना, तो वेडा सामान्य नव्हता. दिलेर खानाचा वेडा होता आणि 1.5 लाख शिपायांचा कडा पहारा होता. त्या पहाऱ्यामधून, त्या वेड्यामधून मुंगी सुद्धा आज जाऊ शकत नाही. आज जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा अधिकार फक्त वाऱ्याला होता. वाराच फक्त आज बाहेर करू शकत होता. इतका दिलेर खानाचा पक्का वेडा होता. आणि ज्या वेळेस शिवाजी महाराजांना सांगून ठेवलं होतं रामसिंगांनी, मिर्झा राजे जयसिंगाचा मुलगा रामसिंग, त्यांनी सांगून ठेवलं होतं ज्या वेळेस माझा तुम्हाला असा निरोप येईल की मला शिवाजी महाराजांचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही, त्या दिवशी वळकून जायचं. दुसऱ्या दिवशी आपली कत्तल आहे. आणि शिवाजी महाराजांनी निरोप पाठवला रामसिंगांना मला भेटायला सांगा. तर रामसिंगाने असा निरोप दिला शिवाजी महाराजांचं तोंड बघण्याची इच्छा नाही मला. शिवाजी महाराजांनी वळकून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी आपली कत्तल आहे, दुसऱ्या दिवशी आपल्याला मरावं लागणार नाही. हे मृत्यू समोर होता नाही, शिवाजी महाराजांच्या समोर मृत्यू समोर होता नाही. ज्या वेळेत फक्त वारात बाहेर करू शकत होता, मृत्यू समोर डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा न डगमगता सुरक्षितरित्या 600 मावळे घेऊन गेलेले 600च्या 600 एक सुद्धा डगावून दिलं नाही, एक सुद्धा. तरी सुकून बाहेर पडले. त्याला म्हणायचं किती जरी आयुष्यात मोठं संकट आलं तरी न डगमगता त्या संकटाचा सामना कसा करायचा हे ज्यांनी आपल्याला शिकवलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 1 रत्न दिलं. आणि दुसरं रत्न असं दिलं, धर्मासाठी मारायचं कसं हे ज्यांनी शिकवलं
ते म्हणजे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. धर्मासाठी 40 दिवस रोज मरण होतं. 40 दिवस रोज 40 दिवस मरण होतं. औरंगजेब 3च प्रश्न विचारलं शंभूराजांना पकडल्यानंतर. 3च प्रश्न विचारत होता. शंभू हिंदू धर्म सोड आणि इस्लाम स्वीकार. काय सांगत होत? हिंदू धर्म सोड आणि इस्लाम स्वीकार. त्यांनी सांगितलं मेलो तरी चालेल पण माझा हिंदू धर्म मी सोडणार नाही. औरंगजेबाच्या कानावर गेले. शंभूराजे मानत नाहीत. शिक्षा पहिली शिक्षा दिली. अंगाची कातडी सुटली. कातडी धर्मासाठी. ऐका, आपल्याला थोडं खर्चाटलं तरी आग होती, सण होत नाही. माझ्या शंभूराजाला रोज एक शिक्षा देत होता औरंगजेब. रोज शंभूराजे एवढंच म्हणायचे, जगदंब जगदंब जगदंब. दुसरा प्रश्न केला, कातडी काढली. दुसरा प्रश्न केला, शंभू सांग, मराठ्यांनी आमचा जो खजिना लुटलेला आहे तो कुठं ठेवला एवढंच सांग. तो म्हणायचा गद्दार नाही मी. अरे माझ्या स्वराज्याचं सगळं स्वप्न माझ्या मराठ्यांनी त्या खजिन्याच्या आधारावर रंगवलंय ना. जिरू गेला तरी चालेल, कुठं माझ्या मराठ्यांनी खजिना लपवून ठेवलाय ते सांगू शकत नाही. त्यांनी सांगितलं नाहीत मानत नाही. जीभ काढा. जीभ उपसली. 700 स्वरांनी 700 आत घातली. दात उचकटत नव्हते. शंभू बाळाचे आमच्या दात उचकटत नव्हते. नाक दाबलं. श्वास कुठं म्हणला, तोड उचकटले गेले. तेवढ्यात पकड आत घातली. 700 जीभ ओढली. रोज मरण होतं. रोज मरण होतं. ऐका, सांग खजिना कुठे लपवून ठेवला आहे? जगदंब जगदंब. जीभ तुटली तरी फक्त आणि कंठातून म्हणते जगदंब जगदंब जगदंब. मानत नाही. तिसरा प्रश्न केला, शंभू सांग, आमच्या बाजूचे कोण शिपाई तुम्हाला सरदार फितूर झाले त्यांची नावं सांग. ते म्हणजे मराठ्यांच्या आवलाले मरीन पण कोणाचं नाव सांगणार नाही. ध्यानात असू द्या. नख उपसा. पकडीने अशी नख उपसत होते. 20 बोटाचे 20 नख उपटली गेली. किती आत्मा. रोज मरण. बेहदर डोळे आवडले औरंगजेबाला. अरे डोळ्यात बघण्याची ताकद नव्हती. डोळे काढा म्हणजे शंभूचे डोळे. रोज मरण होते. डोळे काढले. नुसता लाल रक्ताचा गोळा राहिला पुढे. गोळा मांसाचा गोळा. तरी धर्मासाठी मरण पत्करलं पण धर्म सोडला नाही. धर्मासाठी मरायचं कसं हे ज्यांनी शिकवलं ते म्हणजे आपले स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती शंभूराजे. तुम्ही सामान्य नाही. शंभूराजांच्या भूमीत जन्म घेतला. पवित्र देऊळ पावन सेवा करण्याची संधी मिळाली. आणि मला दत्त घेतलंय गट नंबर 6. अजून भाग्यवान. मला दत्त घेतलंय माझी आजच्या दिवसासाठी गट नंबर 6 नी वटीत घेतलंय. वटीत कळतं ना. गट नंबर 6 ला एवढीच विनंती, जाताना माझी नीटनीटकी वटी. ऐका, भगवंतानी सृष्टी निर्माण केलेली.
सृष्टी निर्माण करत असताना 84 लक्ष जीवांची निर्मिती केली. किती? 84 लक्ष जीवांची निर्मिती केली. त्यामध्ये 83,99,999 योनी अशा आहेत ते देवाला मानत नाहीत, देवाला जाणत नाहीत. त्यांना पाप कळत नाही, त्यांना पुण्य कळत नाही, त्यांना सुख कळत नाही, त्यांना दुःख कळत नाही, त्यांना चांगलं कळत नाही, त्यांना वाईट कळत नाही, त्यांना काहीच कळत नाही. किती तसे? 83,99,999 अशा आहेत त्यांना काहीच कळत नाही. म्हणून भगवंताने एक योनी अशी तयार केली वेगळी, ती म्हणजे तुमची माझी मानव योनी. माणसाला सगळंच कळतंय, चांगलं कळतंय, बोला की चांगलं कळतंय, वाईट कळतंय, पाप कळतंय, पुण्य कळतंय, सुख कळतंय, दुःख कळतंय, काय खायचं असेल ते कळतंय. माती खायची असते का? तरी आपण माती खातो ना, खातो ना. समाधान झालंय का? झालंय का समाधान? कुणाचं बाद झालं बाबा, आता 70 झालं वय, आता मार घालावे असं वाटतंय का कुणाला? बर 75च्या पुढची ना त्यांनी 10 जणांनी हात वर करा की बाबा झालं बाबा आता माळ घालायचं. 75च्या पुढची गप्पच झालं गडी. माळ म्हटल्यावर गप्पच. तिकडे 70 वर गेली अजून मला 1000 रुपये वाढून, पण हे कुठं एक योनी अशी तयारी केली त्याला सगळंच कळतंय. का कळत असेल बरं? का कळत असेल? त्या योनीला आपल्याला भगवंतानी 4 गोष्टी समान दिल्या. त्यांना आहार दिलाय, आपल्याला पण आहार दिलाय. त्यांना निद्रा दिली, आपल्याला निद्रा दिली. त्यांना भय दिले, आपल्याला भय दिले. त्यांना मैथून दिलंय, आपल्याला मैथून दिलंय. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनीशी समसमान. पण मनुष्याला एक गोष्ट आधीच दिली, ते म्हणजे ज्ञान. ज्ञान का ज्ञान दिलं असेल बरं? का ज्ञान दिलं असेल बरं? हे ज्ञानाचा वापर करून ह्या देहाचा आधार घेऊन, त्या देहाचा आधार घ्यावाच लागणार ज्ञानाचा वापर करताना. त्या देहाचा आधार घेऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यावरती मात करण्यासाठी, तिथलं पुढचं सगळं जन्म चुकवण्यासाठी ज्ञान दिलं. आणि काही नाही आणि काही बाकीच्या जनावरांना ज्ञान दिलेलं नाही. आपल्या केतकावळ्यात बैल आहेत का? बैल आहेत का? बैल आहेत. एखाद्या केतकावळ्यातल्या बैलाला असं वाटलं चला इथं सप्ता बसलाय, तात्या झालं का तात्या? एखाद्या केतकावळ्यातल्या बैलाला असं वाटलं सप्ता इथं बसलाय, आता सप्ता बसलाय, जावं बाळासाहेबांचं कीर्तन आहे आणि मंडपात बसून कीर्तन ऐकावं असं कोणाला वाटलं? बैलाला वाटलं. तर बैल कीर्तनात येऊन मंडपात बसून मांडी घालून कीर्तन ऐकू शकतो का? ऐकू शकतो का? नाही. तो घरी टीव्हीची मालिका बघत बसेल,
बैलांचं सांगतोय पण ते हित येणार नाही ध्यानात असं ते का ती जात जनावरांची त्यांना हे ज्ञान दिलेलं नाही कशासाठी ज्ञान दिलंय आपलं हितनं पुढचं सगळं जन्म चुकवण्यासाठी जन्म आला म्हणजे मृत्यू आला आणि मरणाची तर भीती वाटते तुम्हाला जास्त बरोबर आहे जन्म चुकवण्यासाठी ज्ञान दिले अज्ञानावरती विजय मिळवण्यासाठी ज्ञान दिले दुःखावरती विजय मिळवण्यासाठी ज्ञान दिले आणि सगळ्यात महत्वाचं मृत्यूवरती विजय मिळवण्यासाठी ज्ञान दिले मग हे ज्ञानाचा आपण वापर केला का ज्ञान आहे आपल्याला मग दुःख घालवलं का आपल्या आयुष्यातलं गेलंय का दुःख कोणीतरी सांगा माझ्या आयुष्यात सगळं गेलंय दुःख नाही गेलं म्हणजे दुःखावरती विजय मिळवला नाही अज्ञानावरती विजय मिळवला का आपण तुम्ही म्हणता आम्ही येणार का मग खऱ्या सुखाची व्याख्या कळली नाही ना आपल्याला तर आपण अज्ञानी चला अज्ञानावरती विजय मिळवला नाही मृत्यूवरती ते विजय मिळवला का बोला सगळ्यात जास्त तुम्हाला भीती कशाची वाटते आता मरणाची भीती वाटते तुम्हाला मरणाची मी तुम्हाला विचारतो माणसाने मेलं पाहिजे का नाही मेलं पाहिजे काय मत आहे तुमचं बोला लगेच म्हणून जाऊ नका तुम्ही टेन्शन घेऊ नका मला माणसाने मेलं पाहिजे कारण एसटीची अगोदरची खाली उतरल्याशिवाय नव्यांना बसता येत नाही म्हणजे मेलं पाहिजे आता मेलं पाहिजे पहिल्यांदा कोणी मेलं पाहिजे नव्यांनी का जुन्यांनी नवी म्हणतात जुन्यांनी मेलं पाहिजे जुन्यांच्या तोंडाकडे बघा नाही एकदा मर वाटते का बाबा मर वाटते का मरू अहो मी माझ्या पत्र ज्ञानोबरांनी सांगितलंय मर हा बोल न सांगती आणि मेली तरी लढती परी असते जात न गंती घ्यायची पण माऊलीने सांगितलंय मी काय सांगेल माझी पात्रता पण नाही ती माऊली मर नावाचा बोल सुद्धा सहनत नाही माणसाला मग आपण मृत्यूवरती तरी विजय मिळवला का नाही मिळवला मग हा देहाचा वापर आपण कशासाठी केला ज्या माईक गोष्टी आहेत ते मिळवण्यासाठी आपण वापर केला आणि ही ऐका हे सहजासहजी मिळत नाही या नरदेहाची इच्छा स्वर्गातले देव करतात देव म्हणतात हे देवा अरे आम्हाला मानव नरदेह मिळाला पाहिजे कारण भजन करण्याचा अधिकार या स्वर्गीच्या जनावरांना हा मिळाला पण नाही आणि काळाला पण नाही देवांना काळाला आहे पण मिळाला नाही आणि आपल्याला मिळालाय पण काळाला नाही कशासाठी दिलाय देव दिला देवा भजन गुणाता देव दिला देवा भजन गुणाता देव दिला
फिरण्यासाठी दिलाय, पण आपण फाटा दिला त्याला नामचिंतनाला, नको तिकडे वापरला. आणि या जन्म मृत्यूचा फेरा चुकवण्याची ताकद फक्त या मानव नरदेहात आहे. एकदा ही संपलं ना परत फिरून यायचं हिथं, फिरून. आणि ती काय गेले की लगेच फिरून येत नाही, ती गेला की जाता त्याचा परत की जन्म घे मानव. एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मानव देह वारा मग लागे. 20 लाख वेळा वृक्षात जन्म घ्यावा लागतोय, 9 लक्ष वेळा सरपटणारी योनी, 10 लक्ष वेळा पशु योनी, 11 लक्ष वेळा किराडामध्ये घ्यावा लागतोय, आहे का? 30 लक्ष वेळा पशु योनी, आणि मानवाला फक्त 4 लाख घ्यायला लागतात. 4 लाख. आणि मिळताना तुम्हाला वाटत असेल जन्मापासून माझी सुरुवात झाली आणि मृत्यूनंतर माझा संबंध संपणार आहे. नाही 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 नाही, परत फिरायचंय. परत हे फिरत असताना लय फिरून आले, फक्त माग काय काय होतो, आपण मांजर होतो, कुत्री होतो का काय होतो, त्याचं स्मरण देवानी ठेवलं नाही. म्हणून आपण आज्ञाला ते ध्यानात असू द्या. ते कळलं असतं ना मग म्हणलं असता भजन करून घ्या, परत ह्याच्यात नको. हो लय फिरलोय, दुरुनी आलो मी गा, नको झाले दारुणा, मी गा, नको झाले दारुणा, लावाई कामाये, होतेची कारणे, लावाई कामाये, होतेची कारणे, तुला मात मागे ह्याच्या संतांची भेट होती. आणि संत सांगतात आहे ना देह आहे तवर करारे धावणी, शरण चक्रपाणी रिगावेगी. या तवरच भगवंताचं नामचिंतन करता येईल. म्हणून धावा, देव आपला करा. इतकं पण नको, लांब जाते ती. आयुष्याचं कल्याण करायला थोडे दिवस राहिल्यात, थोडे दिवस राहिल्यात. कुणाचे म्हणजे सांगू शकत नाही किती राहिले, ती मी काय भविष्य सांगायला नाही. कुणाला माहिती आयुष्य काय, कुणाला माहिती आहे. 8:20 बसले होते विमानात. 9 ला पहिली सभा होती आणि 8:45 निरोप आला. यावं लागतंय. इतकी मोठी हस्ती, 100 कोटीचं विमान होतं, 100 कोटीचं. आपली मोटरसायकल कुठं टिकल. देहा आहे तवर करारे धावणी, शरण चक्रपाणी रिगावेगी. धावा धावा, चान्स आहे अजून. कारण परमार्थ नंतरच्या टप्प्यात केला तरी भगवंत आपलं करून घेतो, आपलं करून घेतो. मग आता मला तुम्हाला विचारायचंय, इथं जेवढी सगळी जमलेली आहेत, इथं सगळे माझ्या सहित सगळ्यांना एकच अपेक्षा आहे की मला सुख मिळलं पाहिजे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? मी हाणून घेऊ का मला? सांगा की बरोबर आहे. त्याच्या थोडं भीती वाटलं तर मी इथं आलो, तुम्ही गप्प असत.
असं नका कीर्तन कळलं पाहिजे ना. तू माझं काम आहे तुमचं जेवढं घेतल्यात ना पहिला पै वसूल करून दिली पाहिजे आणि तुमचं काम आहे पहिला पै वसूल करून घेतली पाहिजे. शब्दाला शब्द ऐका घ्या. हे महत्वाचं सांगतोय मी. प्रत्येकाला एकच अपेक्षा आहे मला सुख भेटलं पाहिजे. आपल्याला भेटलं सुख सुखाची व्याख्या आहे का आधी आपल्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये फक्त माणसाला 5 सुखाची अपेक्षा आहे. 5 किती 5 ती 5ची सुख सुद्धा आपल्याला एका टायमिंगला एकाला मिळाली नाही त्या हात असू द्या आणि तुमच्या केतकावर कोणाला मिळाली असली ना हात वर करा त्याचा म्हणून इथं लगेच सत्कार करतो लगेच. पण 5ची सुख एका टायमिंगला एकाला मिळाली पाहिजे. ज्ञान दिलंय ना आपल्याला ज्ञान दिलंय ना. ज्ञान कशासाठी दिलंय सुख मिळ दुःखावरती विजय म्हणजे सुख मिळवण्यासाठी दिलंय. 5च सुखाची अपेक्षा आहे. 5च पहिलं सुख माझ्याकडं भरपूर पैसा पाहिजे. वाटतंय सगळ्याला वाटतंय बोलत राहा वाटतंय पहिलं सुख माझ्या तुम्ही नाही मला तुम्ही लय गडबड करणार यात उद्या उलाटणार आहेत त्यांना पहिल्यांदा सांगितलं पाहिजे ना. तुम्हाला अजून टायमिंग आहे. पहिलं सुख माझ्याकडे भरपूर पैसा पाहिजे. वाटतंय सगळ्याला वाटतंय. दुसरं सुख माझे शरीर मी मरेपर्यंत निरोगीच असलं पाहिजे. वाटतंय सगळ्याला वाटतंय. कारण हा का रोगी माणसाला रोग कधीच आवडत नाही आणि दरिद्री माणसाला दारिद्र्य कधीच आवडत नाही. आवडतं आजार हा वाटतो रोगी माणसाला रोग आजारी त्याला विचारा ना बरं वाटतंय का आजार मला कधी जातोय. म्हणजे रोगी माणसाला रोग कधीच आवडत नाही आणि दरिद्री माणसाला दारिद्र्य कधीच आवडत नाही. तुम्हाला विचारतो सगळ्याला आपण दरिद्र असावं का नसावं. आपण दरिद्र असावं का नसावं. नसावं. आपलं नाव दारिद्र्यशत असावं का नसावं. आपण दरिद्री नाव दारिद्र्यशत इतके हुशार लोक अजून ह्याच्यापेक्षा काय पाहिजे. माझ्याकडं माझं शरीर मी मरेपर्यंत निरोगी असलं पाहिजे. वाटतंय सगळ्याला वाटतंय सगळ्याला वाटतंय. तिसरं सुख मला प्रेम करणारी बायको मिळाली पाहिजे. का गप्प झाला तुम्ही. वाटतंय मला प्रेम करणार मिळाली. नवीन आहे बाबा नवीन आहे. अजून दमा. तुम्ही ऐकू नका. गट नंबर 6 ज्याला तुम्ही नाही माय मावल्या नाही का तुम्ही नाही ऐकायचं पण नाही आणि हिथं काय घडले की बाहेर जाऊन सांगायचं नाही. आपली झाकली जावा लागायचं. हा ज्याला संसारात 100% 99% वेळेने हातवर करायचा नाही. ज्याला संसारात 100% चांगली बायको मिळाली त्याने हातवर करा. हे तर लगेच सत्कार करा. दुसऱ्याच्या तोंडाकडे बघू नका. आपापली विचारली. एकाला पण नाही. आता काय भाषी घ्यायची. आता ती काय कूलर आहे का टीव्ही का फ्रीज आहे जावा बाबा हे खराब लागलाय म्हणून परत दुकानदाराकडे नेलाय. हे घ्या दुसरा बदलून द्या. आई अवस्था एकदा दिलेली वस्तू परत घेतली जाणार. आता तुम्ही काहीच बोलू ना. आता जिला संसारात 100% याला प्रामाणिक आहे त्या जिला संसारात 100% चांगला नवरा मिळालाय तिने हातवर करा. ते जायचं लगेच सत्कार. 1 बस 2 4 बघा प्रामाणिक किती द्या. 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 36 38 40 45 44 45 50 52 54 56 जणी हातवर केले. 56 जणी. आता तुमचं हातवर केलेलं तुमचं ह्याच्यात आहेत का. आहेत ना. मग तुम्ही हातवर केला ह्यांचं काय चुकत होत हातवर करायचं.
घरी गेल्यावर मिटवा हिथं नको जेवल्यावर निवांत घरी गेल्यावर हा आणि गडी माना उचलून बघते त्याला माझी केला का मिळाली मिळाली तिसरं सुख मला प्रेम करणारी बायको मिळालेली चौथं सुख मला नुसती प्रेम करणारी ती गोड बोलणारी मिळाली पाहिजे वाटते सगळ्याला वाटते म्हणजे प्रेम करायला एक आणि गोड बोलायला दुसऱ्या अशा दोन नाही तुम्ही लगेच तसलं नाही एकीतच दोन्ही गोल चार सुख आणि पाचवं सुख माझी मुलं मी मरेपर्यंत माझ्याच ऐकण्यात पाहिजे वाटतंय सगळ्याला वाटतंय ऐकते ती पोरं ऐकते ती पोरं दंगा सगळं सांगतो हे तुम्हाला मी विचारतो मुलांनी बापावर प्रेम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे काय मत आहे तुमचं तुम्ही नाही बाळा माझ्या केलं पाहिजे हे लेकर आहेत की केलं पाहिजे दादा पकडायला लागला काय नाव आहे बाळा देवांश देवांश इथं देवांश आहे माझ्यापाशी देवांश इथं एका कोपऱ्यात देवांची आई आहे कामाने थकली बिचारी दिवसभर काम करून दमली घामाने भिजलेली सगळी केस विचारलेलं नाही तिने मेकअप केलेला नाही काहीच केला नाही घामाने डबडबली काळी सावळी त्या कोपऱ्यात उभी आहे आणि ह्या कोपऱ्यात कॅटरीना कैफ उभी देवांश दोन्ही पैकी पळत जाऊन कुणाला मिठी मारली तिथं मेकअप करून उभी आहे कॅटरीना कैफ आणि आईचा ह्याच्या मेकअप नाही सावळी या कामाने दमलेली थकलेली मेकअप नाही केस वीस काढलेली देवांश कुणाकडे पळत जाऊन मिठी मारून पटकन बरोबर आहे आईकडे झालं आता देवांश 18 वर्षाचा झाला उत्तर तुमचं तुम्हीच द्या जय बाळा देवांश प्रेम करणारी बायको मिळाली पाहिजे गोड बोलणारी असली पाहिजे आणि पोरं माझ्या ऐकण्यास मरेपर्यंत असली पाहिजे हातवर करा चॅलेंज देतो कुणाला 5 सुख एका टायमिंगला मिळाल्यात हातवर करा मिळतच नाही एखादा म्हणा माझ्याकडे भरपूर पैसा आहे पण डॉक्टरने त्याला सांगितलंय पैसा नाही तुझ्याकडे फक्त बिना मिठाच्या वर्णाचं पाणी आणि ज्वारीची भाकरी कातर जगची पैसा दिला हे काढून घे त्याला पैसा भरपूर आहे शरीर मजबूत आहे खायलाच पैसा नाही रोज पैशासाठी पळावं लागतंय पैसा भरपूर आहे शरीर मजबूत आहे बायको प्रेम करत नाही बायको प्रेमच करते गोड बोलत नाही अंगावची ती संपला पोर ऐकत नाही तोंड का टाकलंय पोर ऐकत नाही बरोबर आहे ना ज्यांनी पोरगा झाल्या पेड वाटलं त्यांना आता जाऊन भेटा की आणि त्यांना सांगा बाबा हे झाल्या पेड वाटलं होतं आता कसं वाटतंय एकच सांगणार नसता झाला तरी परवडला 50% बाप केवळ पोरगा म्हणून पोरगा काय हाताखालनं काढलेलं बाप येत पोरांनी नाहीच मिळत ध्यानात असू द्या का मिळत नाही सुख आपल्याला का मिळत नाही दुःख का होतं याच एकमेव कारण आहे आपण ज्या बाजारात आलोय फिरायला तो बाजारच मूळ म्हणजे अख्खा दुःखाचा आहे तिथं सुख शोधाय आलोय पण विकायला सगळं दुःख आहे सुख नाही कोटे आले
शकत नाही, दुःख आपली कधी पाठ सोडत नाही, पण तरी सुद्धा ह्याच्यात पण एक सुख सांगितलं, संसार आलिया एक सुख आहे. काय सुख आहे? आठवे पाय विठोबाई. एक सुख सांगितलं आहे. मग आपल्याला पहिला प्रश्न, आपल्याला दुःखच का होतं? दुःख का होतं? तुम्हाला एक युक बंद करा, थोडा आवाज कमी ठेवा. मीठ कसं बनवतात माहिती तुम्हाला? मीठ 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 साल्ट, नमक. मला दावत तरी आणि मी फाशी घेतो इथं मानवाला. एक तर नको केलंय तुम्ही, असंच बघताय माझ्याकडे काय, मला कशाला आणले का, पाय आणले का काय, कीर्तन झाल्या माझा बळी द्यायचा, दाखव तू दमवायचा, अर्धा तास बोल तुला दाखव तू. नंतर मीठ कसं बनवतात माहिती तुम्हाला? शाळेत शिकवलं ना मला, ही पोरं सांगते लेकरं. मीच सांगतो, तू म्हणतात तुला कशाला आणलाय सांगायचं, चांगला कशाला अंगाव धावून येतोय आमच्या सारखा. तुम्ही तसं म्हणाय बसलाय परत, त्याचं तर तुला मोजल्यात ना, नाही तसं. हा ऐका, मीठ बनवत असताना समुद्राला पौर्णिमेच्या काळात भरती येते आणि आमुष्याच्या पंधरवड्यात वटी, ही तरी माहिती ना, वटी येते. मग शेतकरी कडचं काय करतात माहिती का? असं चर खात्यात, खड्ड 10 बाय 10चं 20 बाय 20चं खड्ड असं खात्यात. मग भरती आली की समुद्राचं पाणी किनाऱ्याला जाऊन धडकतं आणि वटीच्या टायमिंगला माघारी जातं. सगळं पाणी माघारी जातं, पण त्या खड्ड्यामध्ये पाणी साठतं. खड्ड्यात पाणी साठतं. आता ते पाणी असताना काय आहे? समुद्र. ते पाणी असताना समुद्र आहे. मग त्याच्यावर काहीतरी त्या खड्ड्यात केमिकल टाकलं जातं. त्या समुद्रापासून बाजूला निघलं. हाल कुठनं चालू झालं बघा, समुद्राचा हाल कुठनं चालू झालं? त्या समुद्राला सोडलं आणि खड्ड्यात येऊन पडलं. त्याच्यात केमिकल टाकलं आणि त्याचं असलं खडं तयार झालं. उचल खडा टाक बोगीत, उचल खड्डा टाक बोगीत, रेल्वेच्या बोगीत. ती रेल्वेत आलं कंपनीत, कंपनीत टाकलं मशनीत, त्याचा बुकना. ते असताना काय आहे? समुद्र. हे विसरू नका तुम्ही. ते असताना काय आहे? समुद्र. त्याचा अंश आहे ना समुद्राचा. मशीन मधनं पोत्यात भरलं, ती फॅक्टरीतनं परत कंपनीत आलं, त्याला पोत्यात भरल्यावर ते आलं दुकानात. बरोबर आहे? दुकानात पोत्यात पडलं. मग आपण तिथं गेलो, 1 किलो द्या, 1.5 किलो द्या, अर्धा किलो द्या. ते आलं आपल्या घरात. ती कोण आहे असताना? समुद्र. घरात आलं, ती भरलेली गेलं. मग ह्यांनी काय केलं? तवा ठेवला गॅसवर, तापवला, तेल काढवलं, त्याच्यात 2-4 हिरव्या मिरच्या टाकल्या, तळून घेतल्या, परत त्या कशा टाकल्या? खलबत्या. त्याच्यात वरनं बहिणीतला समुद्र टाकला आणि त्याला वरनं टेचायला सुरुवात केली. कुणाला? समुद्राला. हे हाल का झालं मिठाचं? तू समुद्र असताना सुद्धा बाहेर आल्यानंतर माघारी परत तिथं जायला पाहिजे होतं. तू बसला अडकून खड्ड्या, त्यामुळे हाल चालू झालं. तसं आपण असताना देव आहे, देवाचा अंश आहे. माघारी परत ह्याच्यापाशी जायचंय. आपण आल्याकडून खड्ड्यात संसार रूपी, संसार रूपी खड्ड्यात अडकलो. त्यामुळे आपली दुःख पाठ सोडत नाही. आलं का ध्यानात? मग समुद्राचा अंश मीठ आहे, ती तिथं गेलं नाही म्हणून हाल, आणि आपण देवाचा अंश आहे, माघारी तिथं गेलं नाही म्हणून दुःख आहे. बाकी काय? मग जर तुम्हाला सुख पाहिजे असेल, जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर एकच करावं लागेल, परत त्याच्यापाशी जावं लागेल, म्हणजे त्याला आपला करून घ्यावा लागेल. अभंगाचं पहिलं आपला देव करून घ्यावा, आपला देव करून घ्यावा,
ज्यांचा आज सेवकांचा अभंग घेतलाय ना ते सुद्धा म्हणतात ध्यानात असल्या आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे ते मजा मृत्युके समान कशा सुख आहे तुका बरायला सांगितलं कंठी निर्वा व्रत करा हे करायचे हे मनवा हरीचे दास तुम्ही भगवंताचे दास झाला तरच सुखी ध्यानात असते मग तो देव आपला करून घ्यायचा आहे कोणता देव कोणता तो एक आता तुम्ही म्हणताल मग देव किती तो काही झालेले आहेत आपल्या ताकदीवर ब्रह्मातिक जीव देव आहेत ते आपल्या स्वतःच्या ताकदीवरती पुण्याच्या जोरावरती झालेले काय आपण केलेले पण हा नाही बहिणीला नाही वैसवीला ऐका आपण केलेले देव आपण काय केले आजीने नातवाला कडव घेतला आणि त्याला कडव घेऊन देऊ शकलं न्याला म्हणजे घेतलं नाही आमच्या इकडे आणि म्हणजे ह्याच्या पोटात दुखतंय रडत होत पोट ना तू रडत होता म्हणजे ह्याच्या पोटात दुखतंय त्यांनी काय सांगितलं आमुषेच्या दिवशी गावाच्या बाजूला तिथं जावा तिथं दगडाचा देव करा आणि त्याला सिंदूर लावा आणि त्याला एखादा भाकरीचा अर्धा तुकडा त्याला काळा कोळसा चोळा बिबा त्याच्यात टाका बरं असंच असतं ना बिबा टाका त्याला लिंबू टाचणी हा बरोबर आहे ना ती टाका चांबड्याचा थोडा तुकडा स्वतःच्या ना दुसऱ्याची सांगते ती आणि ती त्या पोरांना वळून परीक्षा टाक त्या आजीने गेली तिथं आजीने काय केलं शेंदूर केला नारळाच्या कवटीत त्यांनी शेंदूर दगडाला लावला पण आजीचा हात होता भरलेला ती म्हणजे आता बाया हे कुठं पुस तिने तिथे शेजारच्या दगडाला पुसला पहिला तिथं होता का हिनी लावला परत हात पुसला किती झाले 2 झाले तिसरी आजी तशीच आली दुसरी बाया म्हणजे 2 देव होते तिने 2ला लावला आता हात कुठं पुसला तिने तिसरीला पुसला असं वाढवत गेले ते आपण केलेले देव जो देव भाकरीच्या तुकड्यावर जर तुम्हाला सुख देत असेल भाकरीच्या तुकड्यासाठी देव जर तुम्हाला सुखात ठेवत असेल तो देव तो गुलाबजामुन लाडू देण्याची तुम्हाला ताकद आहे का अर्ध शिळ्या भाकरी तो खुश होतोय तो लाडू गुलाबजामुन दिलं का तुम्हाला ते आपण केलेले ब्रह्मादिक जेव आपल्या ताकदीने झाले पण हे जने विश्वाने त्याला कोणी बसवलं नाही घडवलं नाही बाबा वय किती तुमचं वय किती वय 75 मार किती वर्ष झालं घातली लहानपणापासून पांडुरंग तुमच्या अंगात आलाय का कधी 75 वर्ष झाल्यात अजून पांडुरंग सपनात नाही त्यांच्या ही देव्या येत्यातच कशा कुणाच मला 6 महिन्याच्या आत लगेच अंगात मार्ग चुकला सगळा तुम्हाला सुख पाहिजे ना आपला तो एक देव तोच भक्त आपला करून घ्या सुखच आहे ध्यानात असू द्या आणि बाकी देव सोडला सगळं माईक या म्हणजे खोट आहे
जी आपली वस्तू नाहीच, अगोदर तिचा आपला संबंध नव्हता, मध्यंतरीच्या काळात आला आणि पुन्हा नसणार आहे, त्याचं नाव माया. आणि माया खोटी ध्यानात असू द्या. जन्माच्या अगोदर आपल्याला माया चिकटली नव्हती. आईच्या गर्भात होता, आपण जन्म झाला, आईच्या गर्भात होतो तर माया चिकटली नाही. आपल्याला माहित नाही माझी आई कोण आहे, वडील कोण आहे, भाऊ कोण आहे, बहीण कोण आहे, मित्र कोण आहे, परिवार कोण आहे, ग्रामस्थ कोणी माहित नव्हतं. आपण आईच्या गर्भात बाहेर आलो आणि माया चिकटली आणि तिने सांगितलं ही तुझी आई, ही तुझे बाबा आहे, हा तुझा भाऊ आहे, ही तुझी बहीण आहे. आपण त्यांच्यावरती प्रेम करायला लागलो. माया खोटी, माया खोटी. तुम्हाला विचारतो मी सगळ्यांना, तुम्हाला माय मावल्यांना, तुमच्या अंतःकरणात प्रेम आहे का नाही? माया आहे का नाही तुमच्या अंतःकरणात? आहे. प्रेम आहे ना? बोला की राव. मी जायला घरी काय करायचं मग माझं द्या मला, आपलं माझं मी जातो, तसा नाही जाणार. काय बोला, तुमच्या अंतःकरणात प्रेम आहे का नाही? प्रेम आहे. मग जेवढं तुम्ही स्वतःच्या लेकरावर प्रेम करता तेवढं शेजारीच्या लेकरावर करता का? करत नाही का? ती माया खोटी आपल्यावर काय शिकवती. आणि ज्यांना ज्यांना तुम्ही माझा म्हणला ती सर्व तुम्हाला दुःख देत. येणार ती माई दुःखाची जनिती. कुणाला तुम्ही माझं म्हणा ते दुःख देते. तुम्ही कुणाला माझं म्हणा? घर घर माझं, घराला तुम्ही माझं म्हणता. घर तुम्हाला म्हणलं तू माझा आहे म्हणलंय. बाबाच्या वाटणी झाली की खुली म्हणली तू माझा आहे, माझ्याकडे ये म्हणलंय. तुझं काय करायचे ते कर. घर माझं आहे, आपलं काही संबंध नाही. जन्माच्या अगोदर नव्हता, जन्म आहे तोपर्यंत राहणारा त्याचा संबंध. आणि मेल्यानंतर ते घर कधीच म्हणत नाही इथंच थांबतो. किती मोठा बंगला बांधा, बाहेरच ओढून काढते ती. तुम्ही त्याला माझं म्हणता, ती माझी माझं म्हणता, ते दुःख देत त्याला. तुम्ही एखादा म्हणलं महाराज घर माझं आहे, हा काय म्हणणे तुझं? तुझं घर आहे तरुण चाल, तुझं घर आहे. माझं म्हणतो त्याच्यासाठी चाललंय, माझं घर आहे. माझं म्हणण्याला प्रश्न करतो. संध्याकाळच्या 7 वाजल्या म्हणजे 3 सांज म्हणायचं. दिवस पड नाही आणि उद्या थोडं थोडं दिसतंय असा टायमिंग. त्याच वेळेस माझं घर मंडाराच्या घरात गेला, शिरला. अख्ख्या घरातल्या लोकांनी बघितला, पण कुठल्या पोट्याखाली गेलाय, कुठल्या कपाट्याखाली गेलाय हे मात्र कळायला मार्ग नाही. आणि घर माझे. आता रातच्या 9 वाजल्यात, 9 वाजल्यात. आता जीव तुम्हाला झोपायचंय, तुम्ही घरात झोपता का बाहेर झोपता? का घर माझं म्हण? आपला संबंध नाही. आपण घराला माझं म्हणतो, ती म्हणत नाही मला. एवढ्या आपण थांबत नाही. पाहुणाला तर म्हणता पाहुणं घर माझं आहे, तेवढ्या थांबत. त्याला रानात घेऊन जातो पाहुणं, त्याचीच प्रश्न खालच्या बुकरीपर्यंत सगळं माझं म्हणतो ना. म्हणतो ती तुम्ही पाहुण्याला सांगता ना माझं म्हणून, तेव्हा ती रान तुमच्याकडे बघतं, गालात गालात हसतं, तुम्हाला म्हणतं रान म्हणतं. सावध व्हा, रान म्हणतं. काय म्हणतं माहिती का? ए बावळ्या, ए मूर्खा, अरे मला माझं म्हणणारी मी तुझ्या आधी लय मार्गाला लावल्या. मी त्यांचा झालं नाही, ती तुझा होणार आहे. आजा मेला बंधा मेला, आजा मेला बंधा मेला, बाबू बंधना गेला. आजा मेला बंधा मेला, आजा मेला बंधा मेला, आजा मेला बंधा मेला, बाबू बंधना गेला. आजा मेला बंधा मेला, कोई बेजाना म्हणता म्हणता आपली पूर्वज गेले, आपण सुद्धा जाणार आहे. मग दुःख कोणी दिलं? ज्याला माझं म्हणतो काही संबंध नाही. प्रवासाच्या धर्माने सगळं आपल्याला भेटलेलं आहे. हे सोडायचं एक दिवस,
पण तुम्ही माझं म्हणला ते दुःख दिल्याशिवाय राहणार नाही, आणि तुम्ही म्हणला नाही ह्याचा माझा काही संबंध नाही, तुम्हाला दुःख होऊ शकत नाही. तुम्ही ज्याला ज्याला माझं म्हणता तुमच्या आयुष्यात फजिती केल्याशिवाय राहणार नाही. चोख मने फजिती खोल चोखोबर आहे सांगता माझे माझे माने घर. चोखोबर नाही सांगितलं, माझ्या पदरचं काहीच बोललं नाही आणि बोलणार पण नाही. मग माझं म्हणून करता ह्यांच्यासाठी रात्रीचा दिवस त्याला विसरून, भगवंताला विसरून माझं म्हणून सगळ्यांची आता हाय ससे हलपट चालली आपली. तुम्हाला हवंच आहे रानात काम करण्याची, तुम्हाला हवंच आहे दिवसभर कुणाच्या तरी हाताखाली काम करायची. का करताय? हे सगळे माझे आणि मी नाही केलं तर हे काय खात्यार म्हणून करताय ना. मग माझे म्हणून करताय, पण ध्यानात असू दे त्याला विसरून करताय. पण ज्यांच्यासाठी हित करताय ना तिथं गेल्यानंतर ह्यातलं कुणीच सोडवा येत नाही, कुणीच सोडवा येत नाही. कुणी तिथं एकट्याला उत्तर आपल्याला द्यावं लागत्या. तिथं माता पिता बंधू भगिनी कोणी सपवती निर्वाणी. माता पिता बंधू भगिनी कोणी निर्वाणी. इष्ट मित्राचे जन्माचे सुखाची मागणी. इष्ट मित्राचे सगळं पाप करतोय आपण का? ह्यांचं भरण पोषण करायचंय. तुम्हाला वाटतं ही माझ्यावर प्रेम करतात, अजिबात प्रेम करत नाहीत. कोणी फुकाट प्रेम करायला माजलेला नाही. तुमची घरावरती सत्ता आहे, तुमच्या अंगात ताकद आहे, तुम्ही त्यांचं भरण पोषण करताय म्हणून प्रेम करतात. आणि तुम्हाला ह्याची गंमत बघायची असली ना, 1 महिन्याचाच पगाराचा फक्त ह्याला हिशोब देऊ नका, एकाच महिन्याचा हिशोब देऊ नका. बघा काय म्हणते त्या. काय नाही ध्यानात असू द्या. बैल आहेत, बैल आपल्याकडे रेसची बैल आहेत का? रेस आहेत ना? हा, रेसची बैल आहे. जोपर्यंत बैल रेसला पळतोय, बारकाने बैल जोपर्यंत रेसला पळतोय ना तोपर्यंत रोज त्याला साबण लावून आंघोळी, साबण लावून. लोक लयच हुशार आहे तू. अरे मी बैलांचं सांगतो, बैल जोपर्यंत रेसला पळतोय ना साबण लावून आंघोळी, त्याला रोज पाटणून त्याचा मालक हात करावतोय. कोणाच्या? बैलाच्या. त्याला खाली बसायला मॅट आहे, मॅट वर छत आहे, ऊन लागून आहे म्हणून छत. कोणाला? बैलाला. आणि न चुकता रोज 8 वाजता खुराक आहे. 8:05 सुद्धा नाही, 8 वाजता बरोबर न चुकता खुराक आहे. पण किती दिवस? जोपर्यंत बैल रेसला पळतोय तोपर्यंतच. एकदा तो बैल रेसला पळायचा बंद होऊन द्या, 11 वाजला तरी बैलाला चहा मिळत नाही. 11 माझं असं संतुलन बिघडतं या. मी बैलांच सांगत होते. 11 वाजल्या तरी बैल असा बघतो टकामाका. अजून कसं कोणी इतरांना. आणि घरात ना आवाज येतो, दमा सुटू द्या माणसाला काम, काय कुठं रेसला जायचं. जोवरी
लोकाची आकाजा इंद्रिय मावळली आला बाबूला कैसा विपरीत झाला तोच देव दुसरा नाही नो हे तुझा तो उंचा ज्याला पटापटा उचलून घेत होती पटापटा मुक घेत होती त्याच्याकडे सुद्धा असे बघून आग धरून जाते. यांचं प्रेम बघायचंय ना म्हातारपणी ठेटे पडशे खोकला हात कपाळाला लावली बसे खबरेची वाटी झालं हे मुख गळत हे नाक लेसमापुरी बोल जाता शब्द नयेचे आणि गडगडी कंटक कप भारी तवा ज्यांच्यासाठी केलंय ती शेजारी म्हणती मरे नका मेला आणीला कंटाळा येणे आम्हा. त्यामुळे आता जी नवीन बैल रेसला पळतात ना वासा वासा पळतात ना त्यांनी एकदा थकलेल्या बैलांच्याकडे बघा. बैलांचं सांगतो कितकावळ्यातल्या आपण तरी कधीतरी गुलाल आणतो ही बसलेली रोज आणत होती. त्यांची जर अशी अवस्था तर आपली का होणार नाही. सावध त्याग मला सुद्धा एक दिवस अशीच जाळणार आहे. सावध त्या गुन्हे कार्य नवा एक पाहत असा एकाची धरे सावध त्या गुन्हे कार्य नवा. मग तुम्ही ह्या माया जाळात अडकून पडू नका. आपला तो एक तो करून घ्यावा तेने विजना जीव चुकूनही येरती माईक दुःखाची जनिती ह्याचा संबंध आधी नव्हता आणखी सुद्धा नाही. अभंगाचे दुसरं चरण येरती माईक दुःखाची जनिती येरती माईक दुःखाची जनिती येरती माईक दुःखाची जनिती येरती माईक दुःखाची
विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा फक्त तो आपला ध्यानात असू द्या. त्याला आपलं केल्यानंतर काय होत आहे का अविनाश करी अविनाश मग ती स्वतः साईचिता मुक्ती अविनाश करी आपली यायची पण त्याच्यासाठी काय करायचे लावी मना पिशे मन वेळ झालं बाई तो माझा करण्यासाठी लावी मना पिशे गोविंदाचे ध्यानात असू द्या. मन फार चंचल आहे. मन भगवंताकडे सहजासहजी जात नाही. मन आपल्याला विषयांच्याकडे दिशेने ओढतं ध्यानात असू द्या. मग तो आपला करायचा आहे ना मनाला वेळ लागलं पाहिजे ध्यानात असू द्या मग तो आपला होतो. मग त्याला आपलं केल्यानंतर काय होत आहे का जेवढं जे मागचं जन्म मृत्यू पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शेनम हे संसारे भवविस्तारे कृपया पारी पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते जन्म मरणाचं सगळं फेर एकदा मारावं लागतं फक्त एकदा बाकी सगळं चुकतंय. एका मरण्याची सरे आणि जे जगलंय त्याची आजची आपली कीर्ती माग राहते. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे का मरण्याची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे तुका म्हणे
पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी